नागपूरकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे। सरकार स्थापन होण्यापूर्वीच शहरात नवीन विकास कामांना मंजुरी मिळालेली आहे। तर रेडिसन ब्लू ते मनीष नगर या भागात एक नवीन उड्डाणपूल, तर मानेवाडा चौक ते म्हाळगी नगर चौकापर्यंत एक उड्डाणपूल बनणार आहे। अजनी चौक ते दक्षिण आणि उर्वरित नागपूरला जोडण्यासाठी 6 पदरी रस्त्याची निविदा ही काढण्यात आली। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। जितेंद्र, खरं तर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील या चर्चांना ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळीच नागपूर आणि विदर्भ पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहील, प्रचंड विकास होईल असं म्हटलं जात होतं आणि तशी चिन्ह आता दिसायला लागली आहेत। नक्कीच सरकार स्थापन होण्यापूर्वीच आता नागपूरकरांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात नवीन वर्षाचं गिफ्ट मिळालं असंच म्हणावं लागेल। कारण 2 ते 3 विकास कामांना आणि ही मोठी विकास कामं आहेत त्यांना आता मंजुरी मिळालेली आहे। वर्क ऑर्डर निघण्यासही सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल। ज्यामध्ये आता मानेवाडा चौक ते म्हाळगी नगर हा उड्डाणपुलाचा समावेश आहे। त्याचबरोबर मनीष नगर ते रेडिसन ब्लू हॉटेल पर्यंतचा उड्डाणपुलाचा समावेश आहे। त्याचबरोबर मेडिकल ते डीबी वॉर्ड पर्यंतचा जो रस्ता आहे तोही 6 पदरी करण्यावर आता प्रस्तावात मंजुरी देण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणातील ही विकास कामं आहेत। ऑलरेडी विकास कामं मोठ्या प्रमाणात नागपूर शहरामध्ये सुरू आहे, मध्ये ज्यात सिमेंट रस्ते असतील किंवा उड्डाणपुलाची मोठी कामं सुरू आहेत, तर त्यामध्ये आता पुन्हा एकदा या विकास कामांची भर पडल्याचं असं म्हणावं लागेल। आणि नवीन सरकार सत्ता स्थापने येण्यापूर्वी आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार यावर ते मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यापूर्वीच जे मिळालेले आहे या माध्यमातून असंच म्हणावं लागेल। खरं आहे जितेंद्र, नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी, नागपूरकरांना एक प्रकारे गिफ्ट मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नसेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।